चला तर आज आपण बनवू सोले चटणी. सोले छानपैकी काढून घेऊ. काढून घेतल्यानंतर त्याला मस्त शिवू. सोल्यामध्ये टमाटर, कांदा, पालक, कोथिंबीर, निंबू सर्व आपण त्यामध्ये टाकू एक बाय एक. आणि मग सोबत कोबी पण पाहिली. कोबी पण थोडीशी चिरून घेतली छान प्रकारे. आणि कोबी चिरल्यानंतर तुम्ही पाहू शकता मी सगळी सामग्री जमा पण केलेली आहे, काय काय लागते ते. मग त्यामध्ये सगळ्यात पहिले कोबी आणि पालक टाकून दिली. मग टमाटर आणि कांदा टाकला छानपैकी. आणि मग त्यामध्ये मस्तपैकी तुरीची शेंगा सोले टाकल्यानंतर मग त्याच्यामध्ये म्हटलं चला आता तिखट मीठ टाकायसाठी मग छानपैकी तिखट घेतलं चवीनुसार, म्हणजे आपल्याला जेवढं लागतं तेवढं. मग त्यामध्ये थोडंसं जिरं पण टाकलं. जिरं टाकल्यानंतर मग मग पटकन मी हे बघितलं, आपलं मीठ बघितल्यानंतर आता मीठ किती घ्यायचं चवीनुसार आपलं मीठ पण टाकलं. चवीनुसार मीठ टाकल्यानंतर मग थोडंसं म्हटलं निंबू वगैरे त्यात टाकायला पाहिजे मी. मग निंबू बघत होतो. मग निंबू बघितला. मग निंबाच्या आधी मी म्हटलं आधी तेल टाकून घ्यावं. मग तेल टाकून घेतलं छान प्रकारे, जेवढं आपल्याला लागतं तेवढं. आणि छान प्रकारे निंबू पण पिला. निंबू पिल्यानंतर मग छान प्रकारे आपला जो घोयाना होता, त्याला घोयाना म्हणतो आम्ही, खूप छान प्रकारे झाला. मग त्याला मी छानपैकी मिक्स केलं. तुम्ही पाहू शकता कसं काय मिक्स केलं. आणि एवढा छान लागतो ना की काय सांगू तुम्हाला, खूप छान. 2 पोळ्या ज्या आहे तुम्ही जास्तच जेवून घ्या. एवढा छान प्रकारे मग घोयाना घेतला, ताटामध्ये टाकला. आईला म्हटलं गरमागरम मला पोळी दे. आईने पोळी दिली. त्यात मग छान प्रकारे पुन्हा निंबू टाकला. आणि मग माझं मस्त जेवण करतो. आणि जेवण तर एवढं छान झालं की काय सांगू.